असा आरोप करण्यात आलेला आहे की बिरमल नावाच्या एका व्यक्तीकडे तुम्ही पैशाची मागणी केली आणि त्याला दमदाटी केली, थोबाडा स्टील वगैरे किंवा भाषी घे आणि असं करून जबरदस्तीने 5 लाख रुपयांचा एक चेक तुम्ही लिहून घेतला, अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. काय नक्की काय विषय? हा माझा पुतण्या आहे. आजपर्यंत आशाताई कार्यकर्त्यांसाठी होती, आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि असं असताना कोणावरही अन्याय झाला तर धावून जाणारी फक्त आशाताई बुचके आहे आणि ती आजही त्याच प्रवृत्तीची आहे. या ठिकाणी वास्तविकता ही केस तर माझ्या घरातली आहे, कारण हा संजू हा माझा पुतण्या आहे आणि त्याने आम्हाला आतापर्यंत 6 महिन्यात काही सांगितलंच नव्हतं. एकतर तो लहान असतानाच त्याचे बाबा ऍक्सिडेंटमध्ये गेले, त्यांच्या पाठीशी कोणी नाही. त्याचा एक भाऊ, आई आणि तो आयुष्य त्यांनी कष्टाने जगले. आणि आत्ता कुठे आपल्याला सर्वांना माहिती असेल की मागच्या वर्षी शाईच्या पालखीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो मृत्यू त्याच्या सासऱ्याचा होता आणि त्यानंतर ती घटना कळल्याबरोबर त्याच्या बायको, जी नुकतंच लग्न झालं आणि प्रेग्नेंट होती, तिचं मिसकॅरेज झालं. आता पुन्हा ती प्रेग्नेंट आहे आणि ह्याने 6 महिन्यापूर्वी ह्या लोकांनी बोलून सांगितलं, सगळ्या जे काही 5-50 लोक आहेत, 1-2 जण नाही आहेत, ज्यांच्याकडनं कोट्यावधी रुपये ह्या लोकांनी घेतलेले आहेत. पण आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काय घेतलं, काय केलं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, फक्त याचे किती निघतायत 2 तास बसून त्यांनी हिशोब काढून बिडून सगळं सांगितलं की होय आम्ही देणं लागतोय. आणि तो आजही म्हणतो, तो उद्याही म्हणणार, तो कधी नाही असं म्हणणार नाही. मग त्याला मी म्हटलं की बाबा वरचे पैसे काय असतील ते तरी दे आणि बाकीच्या पैशांसाठी तुला 2-3 महिने जो अवधी लागेल तो आम्ही तुला देऊ, परंतु त्याला तू आता मोकळं कर, कारण तो घरी जाऊ शकत नाही. ज्यांना त्याने, तू जसं त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी प्रवृत्त केलं, जसा तो आकाश आहे त्याने याला केलं. आणि म्हणून आकाश थोरातनी सांगितलं चांगले पैसे मिळत आहेत आणि आपल्याला चांगला व्यवहार करणारी लोक आहेत. त्याच्यामध्ये एक महिला आहे, काय तिचं नाव रे? सोनाली हर्षद वायाळ आणि हा बिरमल. आणि ह्या दोघांचं मिळून हे चाललेलं रॅकेट होतं. या रॅकेटमध्ये मी दोघांनाही बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विचारलं की नक्की पैसे आहेत का, एवढं पहिलं सांगा, पाहिजे तर तुम्ही अजून बसा, हिशोब करा आणि आहे तरच सांगा, नाहीतर मी तुमच्या ह्याच्यात पडणार नाही. गोडीनी 2 दिवस ते माझ्याकडे येत होते आणि सांगत होते की ताई आम्हाला पैसे द्यायचेच आहेत. तर म्हटलं मग कसे देणार, आधीवरचे पैसे तर द्या. जे त्याचं आज 6 महिने तो तुमच्या दारात येऊन उभा राहतोय, तो त्याच्या अडचणी सांगतोय, कारण लोक त्याला आता झोपू देत नाही. लोक सारखी त्याच्या पाठी लागले की तुझ्यामुळे आम्ही इन्व्हेस्टमेंट केलं. तर त्या लोकांना तो काय उत्तर देणार, कारण जोपर्यंत त्याच्याकडे पैसा येत होता तो देत राहिला की बाबा चला हे घ्या, तुम्हाला व्याज घ्या, पण मला त्रास देऊ नका, आपल्याला पैसे मिळतील. आणि तेही सांगत होते की पैसे हे देणारच. आजही तो सांगतो, पोलीस स्टेशनला ज्याने लिहून दिलं त्या ते समजून जायचं की त्याने लिहून दिलंय, तो स्वतः मान्य करतोय. आणि मान्य करत असताना आकडा वर खाली असेल, पण आकड्याचा हिशोब त्यांनी 2 तास बसून केला. आणि त्यांच्याबरोबर 2 जण आले होते मध्यस्थी करायला. त्याच्यामध्ये एक जण होता तो राजू पांडुरंग पाटे, हा एक होता. आणि दुसरा जो शिवाजी वारुळे हा एक होता. हे 2 त्या ठिकाणी दोघे आले होते. वारुळे पण म्हटला माझे पण पैसे निघतील, मला पण पैसे मिळतील, आपण थोडंसं दम काढूया आणि यांना लोन. मी म्हटलं लोन करायला तुम्हाला काय मदत लागेल ती मी नक्की करेल. तर ती म्हणाली होती की माझे सासरे स्वतःची प्रॉपर्टी देणार आहे, म्हणजे जमीन काय आहे त्यांच्याकडे 32 गुंठे, तर ती विकणार आहेत आणि आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही पैसे देणार आहोत. आणि म्हणून म्हटलं तू म्हणतेस पण ते सासऱ्याची प्रॉपर्टी आहे, तू कशी असं म्हणू शकते? मुलगी सुद्धा म्हणू शकत नाही, मुलगा सुद्धा म्हणू शकत नाही का माझा पप्पा मला लिहून दे. ती म्हणाली मी घेऊन येते पाहिजे तर त्यांना. आणि म्हणून ती परत आली, घेऊन आली सासऱ्याला. मी म्हटलं दादा हे असं म्हणताय, ते कारखान्यावर काम करणारी व्यक्ती होती. आणि ते म्हणाले की वायाळ. म्हटलं दादा तुम्ही खरंच यांना मदत करणार आहे का हो, तुम्ही म्हणजे हे सगळ्यांना सांगतायत? तर ते म्हणाले की होय करावी लागेल, आता काय माझ्याकडे विलाज नाही दुसरा. परत विचारून घ्या पत्रकार मित्रांनो, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. मग मला पण बरं वाटलं की चला बाबा यांना मान्य आहे, हे सगळे मिळून करतायत. मग असं ठरलं की त्यांना सीसी लोन मिळणार आहे असं कोण सांगतोय? वारुळे सांगतोय, राजू पाटे सांगतोय की त्यांना लोन होऊ शकतं 8 दिवसात, पण तुम्ही त्यांना तेवढा वेळ द्या. मी म्हटलं वरचे पैसे द्या, काय देता येईल आता, आणि त्याला घरी जाऊ द्या, कारण परत काही झालं त्या मुलीला
त्याच्या बायकोला, तर ते आपल्याला परवडणारं नाही. किंवा त्याला जो त्रास होतोय, तो जेवत नाही, घरी जात नाही, त्याला भीती वाटते की बायकोला कळलं तर काय होईल, तर ह्या सगळ्यापासून त्याला बाहेर काढा पहिलं. कारण मी एकदा माझ्या व्यापात असते आणि असं मी कधी पाहिलं नाही. आणि आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठलीही गदा आली तर तुम्हाला माहिती आहे, शॅम्पेन कंपनीचा प्रश्न जो आजपर्यंत कोणी सोडवला नाही, तो कामगारांचा प्रश्न मी सोडवलाय. मोदीश्वर टायरचा प्रश्न 96ला मी हातात घेणारी मुंबईमधली महिला आहे. या ठिकाणी असणारं ते आपले लस तयार होते जी 7 14 द्यायची, त्या कंपनीची सुद्धा कंप्लेंट आली, हात पाय तुटले होते आपल्या मुलांचे. मी ती काही सातात घेतली आणि मला खऱ्या अर्थाने राहुल नार्वेकरांनी फोन करून सांगितलं का ताई मदत करा, मला आपल्या मित्राची फॅक्टरी आहे. मी त्यांना सांगितलं तुमचा सब ठेकेदार बदला, आपल्या मुलांचे जर हातपाय तुटत असतील, ती कामं त्यांची नाहीच आहे, अशी कामं करायला लावत असतील तर चालणार नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी सब ठेकेदार बदलला का, परत कंप्लेंट आली नाही, आपण लक्ष दिलं नाही. मुळात म्हणजे आशाताई काम करते, ती कार्यकर्त्यासाठी करते, जनतेसाठी करते, स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही. आणि या ठिकाणी तर घरातला प्रश्न आला आणि तो देखील इतक्या उशिरा आला. तो लवकर आला असता तर कदाचित चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकलो असतो. पण आता ज्यांच्याकडे आता ते नाहीच म्हणतायत, नाहीच आता पैसे सध्या नाहीयेत, सध्या नाही, आम्ही ही प्रॉपर्टी करतो ते करतो, ते म्हणतायत आम्हाला द्यायचे आम्ही प्रॉपर्टी. पण म्हटलं तुम्ही किती दिवस लावणार, कारण 1 आठवडा तुमचा गेला, तुम्ही 3-3 वेळा फेऱ्या घालतायत, येत आहेत आणि तुम्ही एकीकडे ते पैसे काहीच येत नाही. आणि 5 लाखाचा चेक म्हणाल तर त्यानेच आणला होता की मी सगळीकडून गोळा करून हे 5 लाखाचा चेक आणलाय, हा क्लिअर होईल. पण तो चेक काल रात्री आम्हाला 12 वाजता कळलं की बाउन्स झालेला आहे. आलं का लक्षात? चोराच्या मागे जर 6 उभे राहणार असतील तर ते आपल्याला मान्य नाही. आशाताई करते, तेच बोलते आणि तेच दाखवते. जनतेला न्याय देताना आजपर्यंत कधी चूक झाली नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर तो मला पहिला होत असतो आणि म्हणून कार्यकर्त्याला जर इतकं जपू शकते तर घरातल्या व्यक्तीवर जेव्हा प्रसंग येईल त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे.